माझ्या लाईफमध्ये सध्या खूप कन्फ्युजन चालू आहे. खूप साऱ्या गोष्टी घडल्या. 29,000 फॉलोअर्स आहे. त्यामुळं 4 महिने झाले गॉसिप, गप्पा, फॉर एक्झाम्पल सोनाक्षी सिन्हा, भारती सिंग. तो चलिए शुरू करते हैं. माझ्या मनात ना एकदम रॅन्डम विचार आला की मी हा व्हिडिओ शूट करावा. ओके, लेट्स बी कम्फर्टेबल फर्स्ट. म्हणजे स्क्रिप्ट पण नाही, काही आयडिया पण नव्हती किंवा हा व्हिडिओ असा ठरवून पण बनवत नाही मी. एकदम रॅन्डम आत्ता 10 ते 15 मिनिटापूर्वी मला थॉट आला आणि मला असं वाटलं की मी तो तुमच्यासोबत शेअर करावा. पहिली गोष्ट म्हणजे मला माझ्या लाईफमध्ये सध्या खूप कन्फ्युजन चालू आहे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देते. सो हाय, माझं नाव गायत्री आहे आणि मी 26 इयर्स ओल्ड आहे आणि माझं एज्युकेशन वगैरे सगळं संपलेलं आहे. पास्टमध्ये ज्या काही गोष्टी करत होते, म्हणजे एज्युकेशन असो, जॉब असो किंवा कुठलीही गोष्ट, तर ती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल. मी कंटेंट क्रिएशन चालू केलेलं आहे. लाईक खूप साऱ्या गोष्टी घडल्या माझ्या लाईफमध्ये आणि 4 महिन्यापूर्वी मी कंटेंट क्रिएशन चालू केलं होतं. तर आत्ता ॲट दिस पॉईंट माझे 29,000 फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूब मी ॲज सच असं काहीच चालू केलेलं नाही आहे. मला जे फुल टाईम करायचं आहे ते कंटेंट क्रिएशनच करायचं आहे. सो मी विचार केला की जर मला हे प्रोफेशन चूज करायचं आहे तर मी त्याच्यामध्ये माझं 100% देऊ. इंस्टाग्रामचं ठीक आहे, 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ असतो, तो आपण स्क्रिप्टिंग करून किंवा बनवू शकतो. जे बाकीच्यांचं नाही माहिती, पण मला इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवणं कुठल्याही बाबतीत हे सोपं वाटलं ॲज कम्पेअर टू यूट्यूब. कारण यूट्यूबवरती खूप सारा मोठा व्हिडिओ असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्क्रिप्टिंग, अशी वर्ड टू वर्ड स्क्रिप्टिंग करता येत नाही. तसं इंस्टाग्रामचं नसतं. इंस्टाग्रामवरती तुम्ही जर 1.5 मिनिटं बोलणार असाल, तुमची 1.5 मिनिटाचा व्हिडिओ असेल, तर तुम्ही वर्ड टू वर्ड एकदम वर्ड टू वर्ड तुमची स्क्रिप्ट तुम्ही बोलू शकता. पण यूट्यूबचं तसं नसतं. तुम्हाला इकडे रिअल राहणं खूप गरजेचं असतं आणि तेवढा कॉन्फिडन्स पण तुमच्यात असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळं 4 महिने झाले मी ट्राय करते यूट्यूबचा व्हिडिओ बनवण्याचा, तो एडिट करण्याचा आणि तो पोस्ट करण्याचा. तो काय माझ्याच्याने होत नाही आहे. सो मी आज आय डोंट नो, मला एकदम रॅन्डम विचार आला की कॅमेरा पुढं ठेवून मला जे वाटतं ते मी बोलून टाकावं. तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे. यूट्यूब जर्नी चालू करायची, यूट्यूबर व्हायचं म्हटल्यावरती आपल्याला एक निश लागतं. कुठलं पण चॅनल चालू करायच्या आधी एक निश असावं लागतं. सो माझं फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल असं इंस्टाग्रामवरचं निश आहे. तर मी त्याबद्दल यूट्यूबवरती व्हिडिओ बनवेलच, बट हा चॅनल माझा एकदम वेगळा असणार आहे. इकडे कुठलंही फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, ग्लॅमर वगैरे काहीही नसणार आहे. इकडं फक्त रिअल मी आणि एकदम गॉसिप, गप्पा, रॅन्टिंग असं चालणार आहे. तर या चॅनलवरती मी काय सांगणार आहे की माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडल्या आहे आणि त्या गोष्टीतून जर मला काही शिकवण भेटली असेल तर किंवा लेसन भेटलं असेल तर त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल. अजून फ्रेंड्सच्या वगैरे काही स्टोरीज असतील, इंटरेस्टिंग स्टोरीज, गॉसिप्स वगैरे असतील तर ते मी शेअर करेल. ऑब्व्हियसली मी ते नावं वगैरे रिव्हील करणार नाही. आणि अजून मी असा विचार करते की आता परत कोणती स्टोरी सांगू, कुठून चालू करू, काय करू, हे ते या गडबडीत माझा अजून 1 महिना जाण्यापेक्षा मी असा विचार केला आहे की मी उद्यापासून डेली व्लॉग्स टाकायला चालू करणार आहे यूट्यूबवरती. कारण आय डोंट नो, पण सौरभ जोशी तुम्हाला माहिती असेल. जर माहीत नसेल ना तर यूट्यूबवरती जा आणि सौरभ जोशी असं टाईप करा. तो माणूस डेली व्लॉगिंग करतोय. नाही माहिती कितीतरी वर्षापूर्वीपासून डेली व्लॉगिंग. आणि तुम्ही जर कंटेंट क्रिएशन तुमचं बॅकग्राऊंड नसेल ना तर तुम्हाला नाही माहिती कॅमेऱ्यासमोर बोलणं, सतत कॅमेराशी बोलणं वगैरे किती अवघड असतं. आणि तो माणूस लिटरली एवढे वर्ष झाले डेली व्लॉगिंग. आणि आता खूप साऱ्या सेलिब्रिटीज आणि खूप सारे वेल नोन पर्सन जे असतात ना त्यांनी सुद्धा यूट्यूबकडे वळालेत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सोनाक्षी सिन्हा, अजून सगळ्यात मेन म्हणजे आणि मला खूप आवडतं त्यांचे व्लॉग ते म्हणजे भारती सिंग. सो येस, तर मी पण ठरवले की मी पण डेली व्लॉगिंग चालू करणार आहे आणि होप सो मी ते कंटिन्यू करेल. आणि डेली व्लॉगिंग सोबतच अजून काही स्टोरी टेलिंग हे ते जर असेल ना ते पण मी त्यामध्ये इन्क्लुडेड करणार आहे.
तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या माझा पहिला व्लॉग असेल. बाय बाय.